हॅलो. आता काल झालेली आहे संक्रांती, मकर संक्रांती, पण एवढ्यात आम्हाला म्हणजे मोठ्याने असं करायचं नव्हतं त्यामुळे. आणि आजचा ब्लॉग चालू केलेला आहे. कोल्हापूर माय लाईफमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि खूप मग असं आता थोडीफार थंडी 8च दिवस पडली असेल, त्यानंतर थोडंसं वातावरण खूपच बिघडलं होतं. आणि आता ढगा ऊन असं भरपूर ऊन पडत आहे, असं जसं काय मे महिना वगैरे चालू होतो तसा. आणि तसं यावर्षी मंगळा वगैरे असं काहीतरी चालू आहे. आणि खूप धावपळ दगदग अशी. त्याच्यातून असं म्हटलं चला आपल्याला दगदगीपेक्षा थोडंसं निवांत असा थंडावा देण्यासाठी आणि उष्ण पदार्थांमध्ये हा असा तिळगुळ लाडूचा बेत आहे. आणि इथे मस्त असे तीळ घेतलेले आहेत. हा आहे चिक्की गुळ, इथं तूप आणि वेलची पावडर. मस्त असं लाडू करणार आहे. तिळगुळ आले त्याच्यामध्ये, पुन्हा शेंगा आल्या, भुईमुगाच्या शेंगा आल्या त्याच्यामध्ये, पुन्हा हरभरा आलेला आहे. आणि हे सगळं मी पूजेसाठी वापरलं होतं सुगडामध्ये. ते आता काढून ठेवलेलं आहे सुगडामधलं. हे आता भाजीत वगैरे वापरलं तरीसुद्धा चालतं, आणि भाजीत वापरण्यासाठी मी घेणार आहे आता. आणि लाडूचं कसं थोडंसं लाडू थोडे जास्त प्रमाणात नाही करणार आहे यावर्षी, आणि थोडीच आहे ते थोडं तोंडी लावायला म्हणून करणार आहे. आणि चला तर तीळ भाजून घेतले मस्त असे खरपूस रंगावर. असे जे टपोरे करायचे पूर्ण भाजताना, जे चपटे असतात ते. आणि गूळ, चिक्की गूळ वापरायचा आहे लाडूसाठी. आणि इथं 250 ग्रॅम गूळ घेतला आहे. शेंगदाणा कूट घेतलेला आहे 200 ग्रॅम. भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे आणि चांगले मिक्सरवर बारीक केलेले आहेत टरपलं काढून. आणि आता चला प्रोसेस दाखवते तुम्हाला. पहिलं तूप घालून घ्यायचं. तूप घालायचं आहे. पूर्ण वितळवून बबल्स येऊ द्यायचे त्याच्यामध्ये. थोडंसं बबल आणि हलकं लागतं, पूर्ण हलकं लागायला चालू झाल्यानंतर लगेच बंद करून टाकायचं. अशा पद्धतीने गुळवतो पूर्ण पण घ्यायचा आहे. आणि आता तो जर आता आपण कपात टाकू बाउलमध्ये. जर लगेच त्याची गुठळी धरत असेल तर आपला रेडी आहे पाक. आता शेंगदाणा कूट, भाजलेले तीळ, शेंगदाणे कूट आणि वेलची पावडर टाकून घेतली, जेणेकरून चांगलं परतलं जाईल. आणि एकत्र करून घ्यायचं. आणि आपले लाडू लगेच गरम गरमच पाण्याचा हात लावून मस्त असे चांगले छोटे छोटे वळून घ्यायचे. मिक्स झालेला आहे. थोडा वेळ थंड होऊ द्यायचं थोडं, आणि लगेच वळायला घ्यायचे. पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये आणि त्यातच असा हात ओला करायचा आणि लगेच वळून घ्यायचे. लाडू पटकन होतात, जास्त वेळ लागत नाही. थंड झालंय, पटकन करून घेते, कारण थंड झाल्यानंतर होत नाहीत मग लाडू.
म्हणजे थंड झाल्यानंतर गरम करू शकत नाही परत. आता हा असा लाडू तयार झाले. छोटे छोटे करायचे. जास्त पण आपले रव्याचे लाडू वगैरे असं तसं नाही करायचं. थोडंसं नंतर गरम करून घेऊ शकता. पण फक्त आपला जो चिक्की गुळ आहे त्यामुळं हे होईल लक्षात घ्यायचं. म्हणजे लागलं जातं, मग करपलं जातो गुळ जास्त उशीर भाजल्यामुळं. आणि गरम नसल्यामुळं थंड पाण्यात हात घालायची काही गरज नाही, लगेच होत आहेत. छान असे तिळाचे लाडू केलेले आहेत आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.